संध्या लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक शिरूर तालुक्यातील कान्हूर गावच्या यमाई देवीला भेट देऊन दर्शन घेतले। त्यांचा हा अचानक दौरा पाहून नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। पाबळ येथील हेलिपॅडवर त्यांचे हेलिकॉप्टर उतरताच तेथेही ग्रामस्थांनी गर्दी उसळली होती। यावेळी ग्रामस्थांनी त्यांची भव्य मिरवणूक काढून कान्हूर ग्रामपंचायतीत त्यांचा नागरिक सत्कार केला। त्यांच्यासोबत शिवसेना उपनेत्या नीलम गोरे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की हा खासगी दौरा असून जुन्या मित्रांसोबत मी नेहमी येत असतो। तसेच या भागातील शेतीच्या पाण्याबाबत नागरिकांनी निवेदन दिल्यानंतर त्यांनी आपण याबाबत लक्ष घालणार असल्याचंही सांगितलंय। या दौऱ्याबाबत प्रशासन दक्ष असल्याचं दिसून येतंय। मोठा पोलीस बंदोबस्त व इतर संबंधित यंत्रणांनी चोखपणे जबाबदारी पार पाडली। मेसाई देवीची यात्रा जेव्हा असायची होते तेव्हा मी यायचो आणि आमचे ठाण्यातले लोक या गावामध्ये राहतात आणि त्यामुळे यावर्षी देखील त्यांची 2 दिवसाची यात्रा होती आणि त्या यात्रेला येण्याचा संधी मला मिळाली आणि त्यामुळे पुन्हा अनेक वर्षापूर्वीच्या आठवणी ज्या आहेत इथे सगळी लोक भेटली आणि खूप प्रेमळ सगळी माणसं आहेत आणि यांना भेटून खरंच आनंद झाला। मेसाई देवीचं दर्शन झालं आणि खरं म्हणजे आम्ही शेवटी सर्वसामान्य लोकांच्या व्यथा वेदना आणि सर्वसामान्यांचं सरकार म्हणून गेले 2.5 वर्ष आम्ही काम केलं। त्यामुळे या गावात देखील आल्यानंतर खूप बराच बदल झाला, विकास झाला आहे आणि लाडक्या बहिणी देखील मला भेटल्या, त्यांनी देखील आनंद व्यक्त केला आणि म्हणून एक जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा या ठिकाणी मिळाला आहे। मी सर्व गावकऱ्यांना मनापासून खूप त्यांना शुभेच्छा देतो। मेसाई देवीच्या यात्रेच्या दिनानिमित्त देखील शुभेच्छा देतो आणि सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याचबरोबर आज एक चांगला निर्णय झाला आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा एक जाहीर GR निघालेला आहे। 3 ऑक्टोबर 2024ला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये निर्णय झाला आणि त्याचा GR आज गजेंद्र सिंग शेखावत हे मंत्री यांनी आमचे मराठी भाषा मंत्री सामान्य केला। खरं म्हणजे मी यासाठी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने, महाराष्ट्र शासनाच्या वतीने आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित शाह साहेब आणि संबंधित मंत्री गजेंद्र शेखावत यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद। संबंधित लोकांची एक बैठक लावतो आणि मग तुमच्या 2-3 पाणी घ्यायचं, काय करायचं, कसं इथं आणायचं त्या बाबतीमध्ये आपण शक्ती जागृत झालेली आहे। सन्माननीय एकनाथजी शिंदे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी सरकारच्या तर्फे परत जाहीर केलेले की कुठेही लाडक्या बहिणींवर अन्याय होणार नाही। फक्त पात्र आहेत की नाही महिला त्यांचे काही जणांचे तपास झाले नाही, बाकी सगळ्या जणींना आहे तसे 2100 रुपये मार्चच्या संकल्पानंतर मिळणार आहेत। माझी या सगळ्या बहिणींना विनंती आहे की तुम्ही इतर ज्या महिलांना वेगवेगळ्या योजनांचा लाभ मिळालेला नाही आहे त्यांच्या योजना दूत म्हणून काम करा, अशा प्रकारची माझी त्यांना विनंती आहे आणि त्यांना सातत्याने सहकार्य देण्याचं आम्ही काम करत आहोत। त्याबद्दल काय सांगू? बघा, या अखंड महाराष्ट्राचा जर आपण इतिहास पाहिला असेल तर यशवंतराव चव्हाण साहेबांपासून तर आताच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत सहृदयी जनतेचा सहवास असलेला एक लोकप्रिय व्यक्तिमत्व म्हणून एकनाथ शिंदे साहेबांची राज्यामध्ये ओळख आहे। आजही जर पब्लिक प्रोपोर्शन जर आपण घेतलं तर त्या पब्लिकमधून जवळजवळ 65% रेटिंग आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना आहे। ज्या ठाण्यामध्ये ते नाण्याचे मोठे झाले त्यांचे सवंगडी मोठ्या प्रमाणामध्ये तिथून ह्या गावामध्ये ज्या वेळेला वास्तव्य करतात त्या वास्तव्य असलेल्या गावची जी देवी आहे मेसाई देवी, त्या मेसाई देवीच्या यात्रेला त्यांना बोलवण्यात आलं। धोत्रे परिवार साहेब त्यांचा मित्र पोपटराव यांनी घरच्या नात्याने आमंत्रण केलं आणि ते मनापासून या ठिकाणी आले। राज्याचे मुख्यमंत्री किंवा आता विद्यमान उपमुख्यमंत्री सर्वसामान्य नेता कसा असावा
तर ते एकनाथ शिंदे आजच्या लोकशाहीचं सगळ्यात उत्तम आणि चांगलं उदाहरण असं मला वाटतं. खऱ्या अर्थानं मैत्रीला जागले म्हणे, मैत्रीला जागले, लोकांना जागले, सर्वसामान्यांना जागले आणि सर्वसामान्यांचे होऊन राहिले म्हणून ते लोकप्रिय राहिले. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी बाबा इनामदार, पाबळ, पुणे. अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.